स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिव्य उपासना आणि उपाय या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. श्रावण महिना येत्या शुक्रवारी चालू होत आहे. तर श्रावण महिन्यामध्ये मी तुम्हाला काही नियम आणि अटी सांगणार आहे. आपण जे शंकराच्या मंदिरात जातो तो बरेच लोकांना अशी सवय असते की तिथे जे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी ते शिवाच्या लिंगावर शिवपिंडीवर अर्पण करतात. तर असं बिलकुल करू नका. किमान एवढा एक कलश भरून आपल्या घरातनं पाणी घेऊन जा. आता त्याच्यामागचं कारण काय, तर आपल्या वास्तूमधले जे सगळे जे काही दोष आहेत तर ते सगळे दोष आपण आपल्या घरातलं पाणी घेऊन जातो त्यावेळेला ते दोष निघून जातात. आणि जर तुम्ही तिकडचं पाणी घेतलं तर ज्या व्यक्तीने ते पाणी तिथे ठेवलेलं आहे त्याच्या खात्यामध्ये ते पुण्य पडतं. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एक छोटीशी कलशाचं एक छोटीशी बाटली तयार करा आणि एवढ्या कलश एवढा मात्र एक कलश शिवावर तुम्ही अर्पण करायचं आहे. आता पाणी अर्पण करताना नुसतं पाणी अर्पण करू नका. तुमच्या घरात जे काय असेल त्या पाण्यामध्ये किमान सोमवारी तरी घालत जा. म्हणजे मूग असतील, थोडेसे मूग टाका, थोडासा गूळ टाका, त्याच्यामध्ये थोडंसं शमी, जर ओरिजिनल शमी मिळत असेल तर शमी त्यामध्ये घाला, बेलाचं पान त्याच्यामध्ये घाला, अक्षर त्याच्यामध्ये घाला आणि अशा पद्धतीचं पाणी मंत्राने हळूवार शिवपिंडीवर तुम्ही अर्पण करायचं आहे. आता बरेच वेळा सोमवारी आपण पाहिले तर आता एक महिनाभर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला 2 मिनिटं सुद्धा तिथे उभं राहून देत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे शिवपिंडीवरची स्थान आहेत, शंकरांची जी मुलं आहेत त्याच्यावरची, जसं की आता आहे गजानन आहे, नंतर कार्तिकेय आहे, अशोक सुंदरी आहे, त्यांचे बाकीचे सगळे स्थान आहेत, माता पार्वती आहे, तिचा हस्तकमल, वरती शंकराच्या 5 ज्या कन्या आहेत. तर एवढा आपण करू शकत नाही की गजाननाला, मग कार्तिकेयला, मग अशोक सुंदरीला, मग त्याच्या भोवती. तर हे जल त्याच्या पिंडीवर अलगदपणे जरी अर्पण केलं तर जेवढे देवता त्याच्यावर निवास करतात त्या सर्व देवतांना ते पाणी पोचत असतं. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एवढं श्रावणामध्ये वाहून देणार नाही. त्याच्यामुळे तो 8 तास तुम्ही करू नका की प्रत्येक स्थानावर तुम्ही एक एक थेंब ठेवा. मेन शिवपिंडीवर हे पाणी अलगद. मला बसायचं कुठे, तर दक्षिणेकडे बसायचं आहे आणि उत्तरेकडे तोंड करायचं आहे. म्हणजे जिथून जल वाहतं त्याच्या विरुद्ध दिशेला बसून करायचं आहे. पूर्व पश्चिम बसू नका, त्याचा उपयोग होणार नाही. तुम्ही जी काही साधना कराल त्याचा उपयोग होत नाही. 1-2च मिनिटं तुम्हाला बसायला मिळू देत, पण ते दक्षिणेकडे बसून उत्तरेकडे मुख करूनच शिवाला अर्पण करा. ही मुख्य अट मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये प्रदोष येतो किंवा जी श्रावण महिन्याची जी शिवरात्र येते, तर ह्या काळामध्ये जरी तुम्हाला उपवास करायला नाही जमला तर एक चांगले असे तुम्ही करू शकता की जर तुमच्याकडे बेल असेल तर बेलाला आवर्जून जो प्रदोष काळ असतो संध्याकाळचा, म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा 40 मिनिटाचा जो काळ आहे त्याला प्रदोष काळ म्हणतात. त्या प्रदोष काळामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये जर बेल असेल त्याला आवर्जून दिवा लावा आणि दाराबाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्या काळामध्ये शिव पार्वती घरामध्ये किंवा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरत असतात, पाहत असतात की कोण काय काय आपलं करतात. फार महत्त्वाचा काळ असतो. या काळामध्ये एवढ्या 2 गोष्टी जरी तुम्ही केलात आणि घरातच जर तुमच्या हे असेल झाड, तर नाही जरी देवळात गेलं तर त्या झाडाच्या इथे जरी तुम्ही शिवलिंग तयार केली प्रदोष काळात आणि शिवरात्रीला एक छोटे असे लिंग हाताने तयार केलं आणि त्याचे पूजन जरी केलं तरी सहस्त्र जे लघुरुद्र केल्याचं पुण्य तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये प्राप्त होतं. आता बेलाचं झाड नसेल घरात तर तुम्ही बाहेरही करू शकता, घरात असेल तर अतिउत्तम. दुसरी गोष्ट अशी आहे की खूप लोकांना काय करतात की बेलाचं झाड श्रावण महिन्यामध्ये आणतात, लावतात आणि त्या झाडाच्या हे पानं तोडतात. तर सगळ्यात महत्त्वाचं असं बिलकुल करू नका. बेलाचं झाड 11 वर्षापर्यंत वाढावं लागतं. 11 वर्षाचं झाल्यानंतर ते फळ देतं. तुम्ही त्याची पूजा करा, पण बेलाच्या झाडाखाली बसून साधना करता येत नाही जोवर ते 11 वर्षाचं होत नाही. एवढं मोठं झाड लागतं आणि छोट्या झाडं घरात आणून लावून त्याची पानं तुम्ही बिलकुल तोडू नका. असलं कृत्य करू नका. सोमवारी बिलकुल बेल तोडू नका. लक्षात ठेवा, एकादशी असेल बेल तोडू नका, अष्टमीला बेल तोडू नका, चतुर्थीला बेल तोडू नका. काही नियम असतात, ते नियम लक्षात घ्या. संध्याकाळच्या वेळेला बेल तोडत नाही. 12च्या आत, खरं असं शिवमहापुराणात सांगितलं गेलं की 12च्या आत बेल तोडावा आणि तोच बेल शिव स्वीकार करतात. तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर ते तुम्ही छोटे छोटे जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा.
तरच तुम्हाला काय पुरेसं पुण्य मिळेल। आणि आपली नवीन आता सिरीज चालू होत आहे श्रावण महिन्यामध्ये करायचे काही उपाय आहेत, काही विशिष्ट दिवसांचे काही उपाय असतात ते मी सांगितलेले आहेत। तर त्या जे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा आणि तुम्हाला कसे वाटतात ते कळवा आणि तुम्हाला काय अनुभव येतात तेही मला कळवा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।